शेतकरी बंधूंनो, यावर्षी कापूस पिकाची लागवड करायची आहे. कापसाचे एकरी 15 ते 20 क्विंटल पर्यंतचं उत्पादन घ्यायचं आहे. पण वाणाची निवड करत असताना कन्फ्युजन मध्ये आहात, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेतकरी बंधूंनो, आज मी तुम्हाला कापसाचे सर्वात जास्त उत्पादन देणारे टॉप 5 वाण सांगणार आहे. शेतकरी बंधूंनो, फक्त योग्य वाणाची निवड करून आपल्याला चालणार नाहीये, तर त्या वाणाची योग्य जमिनीमध्ये योग्य अंतरावरती लागवड करणे आपल्याला महत्वाचं आहे. त्याचबरोबर अचूक खत व्यवस्थापन, कीड रोग व्यवस्थापन आणि पाणी नियोजन हेही तितकंच महत्वाचं आहे. तेव्हाच आपण कापसाच्या या वाणातून भरघोस उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकतो. चला तर शेतकरी बंधूंनो, जाणून घेऊया कापसाचे सर्वात जास्त उत्पादन देणारे टॉप 5 वाण. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा. म्हणजे आपल्या चॅनलवर कापूस पीक व्यवस्थापनाचे जे काही नवीन व्हिडिओज येतात त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील आणि ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. नमस्कार शेतकरी बंधू, मी ज्ञानेश्वर बाकाल, आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, कापसाचे सर्वाधिक उत्पादन देणारे जे टॉप 5 वाण मी तुम्हाला सांगणार आहे, तर त्यातला पहिला वाण आहे शेतकरी बंधूंनो, नाथ सीडचा नाथ संकेत 1111. शेतकरी बंधूंनो, हा वाण साधारण 170 ते 180 दिवसामध्ये पक्व होणारा वाण आहे. म्हणजे हा साधारण उशिरा येणारा वाण आहे. शेतकरी बंधूंनो, हा वाण उंच आणि पसरट स्वरूपात वाढणारा वाण असून मजबूत झाड या वाणाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. जास्त फुटवे करणारा वाण आहे, म्हणजे जास्त फळ फांद्या याच्यावरती आपल्याला तिथं लागल्याचं पाहायला मिळतं आणि जास्त फळ फांद्या असल्यामुळे शेतकरी बंधूंनो, बोंडांची संख्या खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला तिथं पाहायला मिळते. एक सारखी मध्यम आकाराची जी बोंड असून शेतकरी बंधूंनो, बोंडाचं सरासरी वजन या वाणामध्ये आपल्याला 5 ते 5.5 ग्रॅम पर्यंत त्या ठिकाणी मिळतं. शेतकरी बंधूंनो, रस शोषण करणाऱ्या किडींप्रती हा वाण चांगला सहनशील आहे. या वाणाची तुम्हाला लागवड करायची झाल्यास मध्यम ते भारी जमिनीमध्ये तुम्ही या वाणाची लागवड करू शकता. उंच आणि पसरट वाढणारा वाण असल्यामुळे शेतकरी बंधूंनो, लागवडीचं जे काय अंतर आहे तर ते आपल्याला साधारण 5/1.5, 5/2 किंवा शेतकरी बंधूंनो 6/1.5 किंवा 6/2 अशा अंतरामध्ये तुम्ही त्याची लागवड करू शकता. बागायती क्षेत्रासाठी शेतकरी बंधूंनो, हा वाण सर्वोत्कृष्ट असा वाण आहे. उत्पादन क्षमता जर आपण या वाणाची बघितली शेतकरी बंधूंनो, तर साधारण 15 ते 20 क्विंटल पर्यंत उत्पादन देणारा हा वाण आहे. पुढचा जो कापसाचा वाण आहे सर्वाधिक उत्पादन देणारा, तर तो आहे साई भव्या सीडचा सुपर टार्गेट. शेतकरी बंधूंनो, नाथ संकेत 1111 प्रमाणेच साई भव्याचा सुपर टार्गेट पण हा उशिरा येणारा वाण आहे. म्हणजे साधारण 170 ते 180 दिवसामध्ये पक्व होणारा हा वाण आहे. उंच आणि पसरट स्वरूपात वाढणारा हा वाण असून शेतकरी बंधूंनो, याही वाणाचं जे काही झाड आहे तर ते एकदम मजबूत असतं आणि जास्त फुटवे करणारा हा वाण आहे. त्यामुळे याही वाणामध्ये बोंडांची संख्या आपल्याला खूप जास्त त्या ठिकाणी पाहायला मिळते. मोठ्या आकाराची एक समान बोंड असून शेतकरी बंधूंनो, बोंडाचं सरासरी वजन या वाणामध्ये आपल्याला साधारण 5 ते 5.5 ग्रॅम पर्यंत त्या ठिकाणी पाहायला मिळतं. शेतकरी बंधूंनो, 5 पाकळी बोंड असणारा हा वाण आहे. रस शोषण करणाऱ्या किडींप्रती चांगला सहनशील असून लागवडीसाठी शेतकरी बंधूंनो, मध्यम ते भारी स्वरूपाची जमीन उत्कृष्ट आहे. लागवडीचं अंतर 5/1.5 किंवा 6/1.5 अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. हा पण वाण बागायती क्षेत्रासाठी चांगला वाण आहे आणि उत्पादन क्षमता आपण जर या वाणाची बघितली तर साधारण 15 ते 20 क्विंटल पर्यंत उत्पादन देणारा हा पण वाण आहे. पुढचा जो कापसाचा वाण आहे शेतकरी बंधूंनो, तर तो आहे न्यूजीवूड सीडचा नवनीत. साधारण 155 ते 170 दिवस या वाणाचा पक्वतेचा कालावधी असून हा वाण मध्यम कालावधीमध्ये येणारा वाण आहे. शेतकरी बंधूंनो, हलक्या, मध्यम स्वरूपाच्या आणि भारी तीनही प्रकारच्या जमिनीमध्ये तुम्ही या वाणाची लागवड करू शकता. लागवडीचं जे अंतर आहे तर ते साधारण 4/1.5 किंवा 5/1.5 अशा पद्धतीचं त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता.
एकसारखी टपोरी आणि 5 पाकळी आकाराची बोंड असून बोंडाचं सरासरी वजन 5 ते 5.5 ग्रॅम पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. शेतकरी बंधूंनो, थोडा कमी पाण्यामध्ये पण चांगला तग धरणारा वाण आहे आणि उत्पादन क्षमता आपण या वाणाची जर बघितली तर साधारण 15 ते 18 क्विंटल पर्यंत पर एकर उत्पादन देणारा वाण आहे. टपोरी 5 पाकळी आकाराची बोंड असल्यानं वेचणीसाठी हा वाण एकदम सोपा आहे. पुढचा जो कापसाचा वाण आहे तर तो आहे कावेरी सीडचा ATM. 150 ते 160 दिवसामध्ये पक्व होणारा हा वाण आहे. म्हणजेच काय तर मध्यम कालावधीमध्ये पक्व होणारा वाण आहे. उंच पसरट स्वरूपात वाढणारा हा वाण असून शेतकरी बंधूंनो जास्त फुटवे करणारा वाण आहे. त्यामुळे एकंदरीतच जास्त बोंड आपल्याला या वाणावर त्या ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळतं. शेतकरी बंधूंनो, मोठी एक समान आकाराची बोंड आपल्याला या वाणामध्ये पाहायला मिळतात आणि बोंडाचं सरासरी वजन जर आपण बघितलं ATM मध्ये तर 6 ते 6.5 ग्रॅम एका बोंडाचं वजन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. शेतकरी बंधूंनो, रोगांप्रती चांगला सहनशील वाण आहे. म्हणजे जे काही रस शोषण करणारे कीटक आहे त्याप्रती चांगला सहनशील आहे आणि गुलाबी बोंडअळी प्रती सुद्धा चांगला सहनशील आहे. एक 10 ते 15% त्या ठिकाणी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, पण इतर वाणांच्या तुलनेमध्ये हा वाण चांगला आहे. बागायती क्षेत्रासाठी शेतकरी बंधूंनो हा वाण चांगला उत्कृष्ट वाण आहे. म्हणजे उत्पादनाचा जर आपण विचार केला तर साधारण 15 ते 18 क्विंटल पर्यंत उत्पादन देणारा हा वाण आहे. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, पाचवा आणि शेवटचा कापसाचा जो वाण आहे तर तो आहे महिको सीडचा शेतकरी बंधूंनो धनदेव प्लस. साधारण 160 ते 170 दिवस या वाणाचा पक्वतेचा कालावधी आहे. म्हणजे थोडासा मध्यम कालावधीमध्ये येणाराच हा वाण आहे. शेतकरी बंधूंनो, साधारण उंच आणि पसरट स्वरूपामध्ये वाढणारा हा वाण असून झाड याचं मजबूत राहतं आणि चांगले फुटवे करणारा वाण आहे. मध्यम भारी जमिनीमध्ये तुम्ही या वाणाची जी इतर लागवडीसाठी निवड करू शकता. मोठी एक समान आणि 5 पाकळी बोंड या वाणाचं मुख्य वैशिष्ट्य असून शेतकरी बंधूंनो बोंडाचं सरासरी वजन 5 ते 5.5 ग्रॅम पर्यंत आपल्याला मिळतं. वेचणीसाठी हा वाण एकदम सोपा आहे. बोंड टिकवण क्षमता या वाणाची खूप जास्त आहे. शेतकरी बंधूंनो, साधारण कोरडवाहू क्षेत्रामध्ये जर आपण लागवड केली तर 12 ते 14 क्विंटल पर्यंतचं ऍव्हरेज आपल्याला मिळू शकतं आणि सिंचनाखाली जर तुम्ही या वाणाची लागवड केली तर साधारण 15 ते 18 क्विंटल पर्यंत उत्पादन हा वाण देऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. शेतकरी बंधूंनो, मागच्या वर्षी तुम्ही कोणत्या कापूस वाणाची लागवड केली होती, त्या वाणाला एकरी किती क्विंटल उतारा मिळाला कमेंट मध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांसोबत व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. कापूस पिकासंदर्भात नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.